उघड्या नाल्याच्या दुर्गंधीमुळे त्रस्त असलेल्या हिरानंदानी मेडोज परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा नाला बंदिस्त करून त्यावर चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेतला. हिरानंदानी मेडोज परिसरातील सुमारे 300 फूट उघड्या नाल्यात एसटीपीचे पाणी सोडले जात असल्यानं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून रात्रीची झोपही बाधित होत आहे. या समस्येबाबत नागरिकांनी जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात आमदार केळकर यांना निवेदन दिले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना सुचवण्यात आल्या. करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान स्थानिक नगरसेविका स्नेहा आंबरे, महापालिका अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. या नाल्यावर स्लॅब टाकून त्यावर चार्जिंग स्टेशन उभारण्याची सूचना आमदार केळकर यांनी केली. यामुळे परिसर दुर्गंधीमुक्त होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच हा प्रकल्प पीपीपी तत्वावर राबवण्यात येणार असल्यानं महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही. याबाबतचा प्रस्ताव लवकरच तयार करून कामाला गती देण्यात येईल, अशी माहिती आमदार केळकर यांनी दिली. या ठिकाणी हजारोने लोक राहतात आणि आमच्या या ठिकाणच्या नगरसेविका स्नेहाताई आंबरे हे सर्व हे जागरूक नागरिक ही मागणी होती आणि त्याच्यामुळे आज आम्ही ही पाहणी करायला आलो. तर सगळे नाले जे आहेत 200-300 फूट ते सगळे खुले नाले आहेत. काही नाल्यांच्यामध्ये एसटीपीचं पाणी पण सोडलेलं आणि त्याच्यामुळे इथले लोक इतके त्रस्त आहेत की या ठिकाणी त्यांना रोगराईला सामोरं जायला लागतं. आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये दुर्गंधी येते. रात्री देखील त्यांना झोप उठते अशी परिस्थिती आणि त्याच्यामुळे याची पाहणी केली आहे. अधिकारीही बरोबर होते आणि ह्या नाल्याचा ओपन नाले आहे आणि त्याच्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते क्लोज करून त्या ठिकाणी काय करता येईल तर एखाद वेळ आम्ही तिथे चार्जिंग स्टेशनसुद्धा उभं करता येईल पीपीपीच्या तत्वावर किंवा मग महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्लॅब टाकून हे नाले जे आहेत ते बंदिस्त ठेवता येतील. तरच इथल्या लोकांचं स्वास्थ्य जे आहे ते सुधारेल